आज मी कच्च्या तांदळापासून उकडीचे मोदक कसे बनवायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी सकाळी मी कच्चे तांदूळ 1 वाटी भिजत ठेवले होते। ते आता गाळून स्वच्छ चाळणीवर मी 1 वाटी घेतले आहेत। 1 वाटी गूळ घेतला आहे, 1 वाटी खोबरं घेतलं आहे, थोडंसं तूप घेतलं आहे, खसखस घेतला आहे, जायफळ पावडर थोडी आहे, इलायची पावडर आहे, मोदक उकडण्यासाठी हळदीचे पान घालून स्टीलची चाळण घेतली आहे आणि आपल्याला मोदकाचे उकड बनवण्यासाठी मी इथे पातेल्यात पाणी ठेवलं आहे। तर आता बघूया आपण मिक्सरमध्ये कच्चे तांदूळ लावून आपण त्याचं पिठी बनवून घेऊया। कच्चे तांदूळ मिक्सरला लावून त्याची आता मी पिठी बनवणार आहे। 1 कप तांदूळ आहे तर मी 1 कप त्याच्यात पाणी घातलं आहे। छानपैकी कच्च्या तांदळाची पिठी तयार झाली आहे। त्याचं आपण आता लुसलुशीत मऊ पीठ बनवून घेऊया। मंद आचेवर मी पातेलं ठेवलं आहे। त्याच्यामध्ये जी मी आता कच्च्या तांदळाची पिठी बनवली आहे, 1 कप तांदूळ आणि 1 कप पाणी ते ह्या पातेल्यात ओतून मिक्स करून मंद आचेवर त्याच्यात चवीपुरतं मीठ टाकून थोडंसं चवीपुरतं तूप टाकून आपण त्याचा आता डो बनवणार आहोत। आता आपण मंद आचेवर हे उकड तांदळाची आपण पिठाची बनवून घेणार आहोत। छानपैकी उकड तयार झालेली आहे। ती 15 मिनिटं बाजूला ठेवून आता आपण मोदकाचं सारण बनवायला घेऊया। आता मी गॅसवर एक छोटं पातेलं ठेवलेलं आहे। आता आपण सारण मोदकासाठी बनवून घेणार आहोत। त्याच्यासाठी प्रथम मी 1 वाटी खोबरं खवून घेतलं आहे, ते मी टाकलेलं आहे। त्याच्यानंतर 1 वाटी गूळ, त्याच्यानंतर थोडंसं आपण साईडने तूप सोडणार आहोत, जेणेकरून जे आपण सारण बनवणार आहोत कढईमध्ये ते कढईला चिकटू नये म्हणून। मंद आचेवर आपण हे सारण आता ढवळत राहायचं जोपर्यंत त्या खोबऱ्यात सुंदर असं मंद आचेवर आपण आता हे सारण ढवळत राहायचं। त्याच्यामध्ये चवीसाठी आपण थोडं इलायची पावडर टाकणार आहोत आणि त्याच्यामध्ये थोडीशी आपण जायफळ पावडर पण टाकणार आहोत। आणि लास्टला आपण त्याच्यामध्ये हा खसखस पण टाकणार आहोत। हे सर्व सारण आपण एकत्र करून मंद आचेवर त्याला 5 ते 10 मिनिटं ढवळत राहायचं। बघा छानपैकी आपलं आता सारण बनलेलं आहे। कच्च्या तांदळाची उकड इथे तयार झालेली आहे। आता आपण मोदक बनवायला घेऊया। आता मी मोदकाची एक एक पारी बनवून त्यात सारण टाकून मी आता एक एक मोदक बनवायला सुरुवात करते आहे। बघा कसं छानपैकी पारी बनवून त्याला छानपैकी कळ्या काढल्या आहेत। आता लुसलुशीत मोदक तयार होणार आहे। पहा अशा प्रकारे दुसरा मोदक पण माझा बनवून झालेला आहे। अशा प्रकारे सर्व मोदक बनवून ते मी उकडत ठेवणार आहे। इथे आपले मोदक बनवून तयार झालेले आहेत। आता ते उकडण्यासाठी ठेवणार आहोत। इथे एका पातेल्यात पाणी उकळत ठेवलं आहे। पाणी उकळून झालं आहे तर त्याच्यावर मी आता हे मोदकाची चाळण उकडायला ठेवत आहे। हे आता मोदक उकडायला ठेवले आहेत। 10 ते 15 मिनिटं आपण ह्याला उकळ येऊ दे, नंतर आपण चेक करूया। पहा भिजवलेल्या तांदळापासून हळदीच्या पानातले सुंदर उकडीचे मोदक मऊ मऊ लुसलुशीत तयार झालेले आहेत।